जय जगदम्ब। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। बोला पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय। मौली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ। वक्रतुंड महाकाय कोटिसूर्य समप्रभ, निर्विघ्नं कुरु मे देव, सर्वकार्येषु सर्वदा। सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके, शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा, गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। या देवी सर्वभूतेषु विष्णुमयरूपेण संस्थिता, नमस्तस्यै 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 नमो नमः। या देवी सर्वभूतेषु मायारूपेण संस्थिता, नमस्तस्यै 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 नमो नमः। या देवी सर्वभूतेषु छायारूपेण संस्थिता, नमस्तस्यै 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 नमो नमः। या देवी सर्वभूतेषु करुणारूपेण संस्थिता, नमस्तस्यै 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 नमो नमः। या देवी सर्वभूतेषु प्रेमरूपेण संस्थिता, नमस्तस्यै 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 नमो नमः। या देवी सर्वभूतेषु मातृरूपेण संस्थिता, नमस्तस्यै 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 नमो नमः। या देवी सर्वभूतेषु निद्रारूपेण संस्थिता, नमस्तस्यै 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 नमो नमः। जयाचा जगी जन्म नामार्थ झाला, जयाने सदा वास नामात केला, जयाच्या मुखी सर्वदा नामकीर्ती, नमस्कार त्या ब्रह्मचैतन्यमूर्ती। जरीचरी वणधेनु आठवी वत्स नित्य, जननी करी कामे बालका पाची चित्त। तदुपरी गुरुमाये लेकुरा ठेवी प्रेम, श्री सद्गुरु रामानंद तुम्हा प्रणाम। आहे तू जननी मदिय नकळे, अज्ञान मी लेकरू, घाली गे मज प्रेम पाखर सदा, दूरी नको गे धरू। प्रेमे बाहत मुक्त कंठ करुणी, नाही दुजे बंधन। प्रल्हादा गुरुराधया नित तुम्हा, माझे आसो वंदन। अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद, सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य रामानंद प्रल्हाद महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ, जयांचे केलिया स्मरण, होय सकळ विद्येचे अधिकरण। तेच वंदू श्री चरण श्री सद्गुरूंचे, तयासी नमस्कारून आता। श्री गणेशाय नमः, श्री सरस्वती नमः, श्री गुरुवे नमः, श्री जगदंबाय नमः।
माझ्या समक्ष बसलेले सर्व श्रोतेगण, त्यांच्या हृदयातील हृदयस्थ आंबेस नमस्कार करून आपण कथेला प्रारंभ करू. काल आपण देवी जगदंबेचं प्राकटीकरण पाहिले. देवी प्रकट झाली, मणिद्वीपाचं वर्णन पाहिलं, तिची पूजा विधी पाहिली, तिचा नवरात्र महोत्सव पाहिला, जगदंबेची साधना उपासना कशी करावी हाही भाग पाहिला. आज तिच्या आदेशाने भगवंताने घेतलेल्या अवतारांची कथा आपण पाहणार आहोत. देवीच्या आदेशाने श्रीहरीने घेतलेले अवतार. व्यास म्हणाले, हे जन्मेजय, ब्रह्मा विष्णू शंकर ही सारी देव अहंकार विरहित नाही, मग सामान्याचं काय? देवादी देव देखील अहंकारित आहेत, त्यांना अहंकार आहेच. ही चराचर विश्व, हे सगळं ब्रह्मांड अहंकारानेच भरलेलं आहे. म्हणूनच आम्हाला पुनरपि जननम पुनरपि मरणम, पुन्हा पुन्हा जन्म, पुन्हा पुन्हा मृत्यू. त्यामुळेच हे सगळे प्राणी कर्माच्या अधीन आहेत आणि कर्माच्या अधीन असल्यामुळे ते जीवन मृत्यूमध्ये भ्रमण करीत असतात. श्रीहरीने नरनारायण, मत्स्य, कूर्म, वराह, नारसिंह, वामन असे 10 अवतार घेतले. ती भृगुमुनींच्या शापामुळे. पण खरं कारण असं आहे की विष्णू परमात्मानं भृगुपत्नीचा वध केला आणि भृगुपत्नी ही आदिमा आदिशक्तीची उपासक होती. शेवटी स्त्री म्हणजे जननी. या प्रत्येक स्त्रीमध्ये ही आदिशक्ती आदिमाया आहेच. ही स्त्री ही त्या आदिमाया आदिशक्तीचंच रूप आहे. आणि अशी माता असलेली भृगु ऋषींची पत्नी, शक्तीची उपासक असलेली अशा या मातेचा वध विष्णूने केला. हे भगवतीला सहन झालं नाही. तिने तात्काळ भृगुमुनींना बुद्धी दिली. या देवी सर्वभूतेषु बुद्धिरूपेण संस्थिता. बुद्धी दिली आणि भृगु ऋषींनी विष्णूला शाप दिला की तू भूतलावर 10 अवतार घेशील. व्यास म्हणाले, ऐक राजा, भृगूच्या शापाचं कारण काय ते. ही कथा सारस्वत कल्पातली, पण पद्मकल्पामध्ये अशी कथा येते अंबरीषाच्या चरित्रामध्ये की दुर्वासाने विष्णूला शाप दिला, तू भूतलावर 10 अवतार घेशील. पण सारस्वत कल्पामध्ये कथा थोडी वेगळी आहे. सारस्वत कल्पातली कथा ही फार जुनी आहे, अब्जावधी वर्षापूर्वीची आहे. देव दानवांचं हे युद्ध फार वर्षापासून चालू आहे आणि चालतच आलेलं. हिरण्यकशिपूचं देवांचंही कधी पटलं नाही. प्रल्हादाचं देवांचं युद्ध झालं, बळीचं देवाचं युद्ध झालं. 3 पिढ्यापासून बळीचे हे युद्ध चालूच होतं. देवदानवाचा विरोध एकमेकाशी पूर्वीपासूनच आहे. बळीचं देवाचं 100 वर्ष युद्ध झालं आणि त्यावेळी सारे दैत्य शुक्राचार्यांना शरण गेले. भृगुमुनीचे पुत्र शुक्राचार्य, आणि या शुक्राचार्याने त्या दैत्यांचं रक्षण केलं. शुक्राचार्याने दैत्यांना सांगितलं की तुम्हाला जिवंत करण्यासाठी संजीवनी मंत्र आवश्यक आहे आणि ही संजीवनी मंत्राची विद्या मी शिकून घेणार आहे. त्याकरिता मी शंकर भगवंताकडे जाणार आहे, त्यांची आणि आदिशक्तीची प्रार्थना करणार. पण मी तपश्चर्याला गेल्यानंतर मला बराचसा काळ लागेल आणि त्या काळामध्ये तुम्ही या देवांशी युद्ध करू नका.
देवांशी गोडीनंच वागा, शांततेनं राहा, ॲडजस्टमेंट करा, देवाचा विरोध करू नका आणि देवाशी युद्ध तर मुळीच करू नका. असं म्हणून ते कैलास पर्वतावर तपश्चर्येसाठी गेले. 1000 वर्ष त्यांनी तपश्चर्या केली. आता ही देवांना बातमी कळाली की दैत्य बलशाली व्हावे म्हणून आणि संजीवनी मंत्र त्यांच्यावर प्रयोग करून त्यांना जिवंत करावं यासाठी शुक्राचार्य हे दैत्यासाठी जाऊन कैलास पर्वतावर तपश्चर्या करते. कारण सगळ्या दैत्यांनी शुक्राचार्याला आपलं गुरु मानलेलं आहे. आणि म्हणून ते संजीवनी मंत्र शिकून येण्याच्या अगोदरच आपण या असुरांना ठार करू, असं विचार करून या सर्व देवांनी असुरावर हल्ला केला. आता असुर घाबरले, गांगरून गेले. त्यांना पळता भुई थोडी झाली, कुठे जावं, काय करावं. अशा वेळेस त्यांना भृगुपत्नी शुक्रमाता, जी शुक्राचार्याची आई, हिचं स्मरण झालं आणि या आदिमाय आदिशक्तीकडे ते आले. आदिमाय आदिशक्तीकडे आल्यानंतर त्यांनी तिची विनंती केली, तिची प्रार्थना केली. त्या काव्य मातेला त्यांनी सांगितलं, माते, आम्ही तुला शरण आलेलो. आमचे गुरु म्हणजे तुमचे चिरंजीव शुक्राचार्य हे तपश्चर्या करण्यासाठी गेलेले. आम्ही स्वतःहून देवाशी युद्ध करायचं नाही असा निर्णय घेतला होता, पण तो देवानेच आमच्यावर हल्ला केला. आता तूच आमचं रक्षण कर. ती शुक्रमाता देवी उपासक होती. तिने देवीची प्रार्थना केली आणि देवीला विनंती केली, देवी, माझा मुलगा संजीवनी मंत्र शिकून येईपर्यंत या सगळ्या देवांना तू निद्राधीन कर. आणि तिनं देवीची प्रार्थना केली, या देवी सर्वभूतेषु निद्रा रूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः. तिची प्रार्थना ऐकून सगळ्या देवांना, सगळे देव निद्राधीन झाले, झोपासतात. फक्त इंद्र आणि विष्णू जागे. इंद्राने जाऊन विष्णू परमात्माला हे सगळं सांगितलं आणि विष्णू भगवंताला शुक्रमातेचा राग आला. मागचा पुढचा विचार न करता, म्हणजे बघा, अहंकार देखील देवादिकांना सुटलेला नाही. देवी भागवत सांगतं, या सृष्टीची उत्पत्तीच मुळात सत्वगुण, रजोगुण, तमोगुणातून झालेली. आणि जेव्हा हा रजोगुण किंवा तमोगुण उफाळून बाहेर येतो, त्यास माणसाच्या हातातून न घडणाऱ्या गोष्टी घडू शकतात. म्हणून देवादिकामध्ये देखील हे तिन्ही गुण आहेत. त्यांच्या सत्वगुण प्रबळ असल्यामुळे त्यांना आपण सात्विक देव म्हणतो. परंतु कधी कधी हा तमोगुण, रजोगुण त्या सत्वगुणाच्या वर भारी होऊन आपलं कार्य करतो. तेच इथं झालं. तमोगुण, रजोगुण प्रभावी झाला. इंद्राने सांगितलं आणि यांचा संयम सुटला, यांना क्रोध आला. क्रोध आल्याबरोबर यांनी मागचा पुढचा विचार न करता शुक्रमातेचा म्हणजे भृगु ऋषीच्या पत्नीचा वध केला. आता मला सांगा, ही शुक्रमाता भृगुपत्नी ही त्या आदिमाया आदिशक्तीची भक्त आहे. मग आपल्या भक्ताचा विनाकारण असा जर वध कोणी केला तर आदिमाया आदिशक्तीला आवडेल का? नाही. आदिमाया आदिशक्तीनं लगेच त्या भृगुमुनींना बुद्धी दिली आणि भृगुमुनींना बुद्धी दिल्याबरोबर भृगुमुनीने आदिमाया आदिशक्तीच्या कृपेनं आपल्या पत्नीला जिवंत केलं. शुक्रपत्नी जिवंत झाली आणि त्याच भृगु ऋषीनं या विष्णूला शाप दिला की भूतलावरती तुम्ही 10 अवतार घ्या.
आणि अशा रीतीनं असा शाप दिला. शाप दिल्यानंतर ही सगळी जी कथा आहे, हे नारद त्या व्यासानं सांगू लागले की हे सगळं मला प्रत्यक्ष विष्णू परमात्म्याने सांगितलं. विष्णू परमात्मा एकदा त्या क्षीरसागरावरती ध्यान करत होते. ब्रह्मदेवांना आश्चर्य वाटलं की विष्णू परमात्मा सर्वे सर्व असताना हे कोणाचं ध्यान करतायत. ब्रह्मदेवानं विष्णूचं स्तवन केलं. शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं वंदे विष्णुं भवभयहरणं सर्वलोकैकनाथं. नारद म्हणाले, माझ्या पित्यानं विष्णूचं स्मरण केल्यानंतर चिंतन केलं आणि विष्णूला विचारलं, देवा तुम्ही सर्वे सर्व असून कोणाचं ध्यान करता? आजपर्यंत मी समजत होतो की तुम्ही या जगताची निर्माते आहेत, तुम्ही पालन करते आहेत, तुम्ही संहार करते आहेत, सर्व काही तुम्ही आहात आणि तुमच्या आशीर्वादाने मी ह्या सृष्टीची रचना करतो. मग सर्वे सर्व असणारे तुम्ही कोणाचं ध्यान करत होता? त्यावेळी श्रीहरी म्हणाले, ब्रह्मदेवा माझ्या नाभीतून तू प्रकट झालास आणि तुझ्या प्रकृतीतून शिव प्रकट झाले. मी सर्वत्र व्याप्त म्हणून मला विष्णू म्हणतात आणि माझ्या इच्छेने तुम्ही जगत निर्माण करता, संहार पण करता, हे खरं नाही. तुला प्रकट करणं हेही माझं काम नाही, जगताचा संहार करणं हेही माझं काम नाही, सूर्याला चालवणं हेही माझं काम नाही, पर्जन्यवृष्टी करणं हे देखील माझं काम नाही, आणि सृष्टीमध्ये संक्रमण करणं हेही माझं कार्य नाही. अरे मी कुणामुळे तरी निर्माण होतो आणि कुणामुळे तरी हे सारं घडतं, हे अजून मलाच कळत नाही. मला चालवणारी, चालना देणारी, प्रेरणा देणारी, हे सर्व कार्य करून घेणं एक शक्ती आहे. मी त्या शक्तीच्या साहाय्याने सारं करतो. मी वैकुंठात क्षीरसागरावर राहतो. माझ्या पत्नीचं नाव लक्ष्मी आहे, जी माझ्या हृदयात राहते. माझ्याकडे सगळं वैभव आहे, ऐश्वर्य आहे, त्याची गणना करता येणार नाही. यश, श्री, औदार्य, ज्ञान, वैराग्य, शांती, धीरोदात्तता असे षडगुण ऐश्वर्य, हे सगळे गुण माझ्याकडे आहेत. पण हे असूनही मला वरा व्हावं लागलं, मासा व्हावं लागलं, कासव व्हावं लागलं, नरसिंह व्हावं लागलं. म्हणजे बरं असे अवतार कोणी घेईल का रे? अशी शिक्षा कोण स्वतःला करून घेईल? मी स्वतःहून अवतार घेतले नाही. मला हे अवतार घ्यायला लावून माझ्याकडून हे वेगवेगळी कामं करून घेतली जातात. ती एक वेगळी शक्ती आहे जी हे सगळं माझ्याकडून करून घेते. मी स्वतःहून हे काही करत नाही. मला चालवणारी एक शक्ती आहे आणि तिलाच भगवती किंवा जगदंबा म्हणतात, रेणुका म्हणतात. तिचे अनेक नाव आहेत. तिनेच माझ्या हातून मधुकैटभाला मारलं. तिनंच मला हयग्रीव रूप देऊन हयग्रीव राक्षसाचा वध केला. मी निमित्त आहे, करती करविती तीच आहे. अरे ब्रह्मदेवा, एवढं सारं वैभव आणि ऐश्वर्य सोडून कोण बरे वरा होईल, कोण मासा होईल, कोण कासव होईल, कोण अर्धा पशु आणि अर्धा मानव होईल? हे सारं तीच करते. ती करते करविती, आणि तिच्यामुळंच हे आम्ही सगळे 10 अवतार घेतो. अशी ही आदिमायादी शक्ती.
श्रीहरीने घेतलेला वराह अवतार हा पहिला अवतार येतो. आदिमाय आदिशक्तीच्या आदेशाने ब्रह्मदेवाने सृष्टीची उत्पत्ती सुरू केली. मनु आणि शत्रुपा दाम्पत्यांनी पुत्र पौत्र संतती निर्माण केली. आणि ब्रह्मदेवाला विचारलं, म्हणले देवा, आमच्या संततीला राहायला जागा नाही, पृथ्वी पूर्ण रसातळाला गेलेली आहे. तेव्हा मग ब्रह्मदेवाने विचार केला. तुमच्या आज्ञेप्रमाणे म्हणाले, स्वयंभू म्हणून म्हणाले की तुमच्या आज्ञेप्रमाणे आम्ही ही सृष्टीची उत्पत्ती करतो आहोत म्हणाले, पण आता आम्हाला राहायला जागा नाही. त्याच ब्रह्मदेवानं आदिमाय आदिशक्तीचं चिंतन केलं. हे माते, प्रजेची उत्पत्ती सुरू झालेली आहे, परंतु या प्रजेला राहण्यास जागा नाही. चोकडेत पाणीच पाणी आहे, पाण्यामध्ये पृथ्वी बुडालेली आहे. माते, पृथ्वीला वर काढण्यासाठी काहीतरी सहकार्य कर, असं म्हणून त्यांनी चिंतन करताच ब्रह्मदेवाच्या नाकातून शिंकालीन शिंकेबरोबर अंगुष्ठा मात्र आकाराचं एक वराहाचं पिल्लू बाहेर आलं. बोला वराह भगवान की जय. आदिमायाच्या आदेशानं विष्णूनं हा वराह अवतार धारण केला. पाहता पाहता ती पिल्लू एका क्षणात अत्यंत मोठं झालं, हत्ती एवढं मोठं झालं. आणि ते पृथ्वीचा सुगाव घेऊ लागलं. पृथ्वीचा सुगाव घेत घेत ते पाण्यात गेला असताना त्या पाण्यामध्ये बुडालेल्या पृथ्वीला ते वर काढत असतानाच हिरण्याक्ष नावाचा राक्षस या वराह भगवंताला भेटला. आणि त्या पाण्यात या हिरण्याक्ष आणि वराह भगवंताचं दोघांचं युद्ध झालं. हिरण्याक्ष तिथे ठार मारले आणि भगवंतानं पृथ्वी वर काढून तिचा उद्धार केला. श्रीहरीने दुसरा अवतार घेतला, तो कूर्म अवतार, म्हणजे कासवाचा अवतार. एकदा देवदैत्याने मिळून समुद्र मंथन केलं आणि त्यावेळेस देवदैत्य मोठ्या प्रमाणामध्ये अमृताकरिता मंथन करत होते. क्षीरसागराचं मंथन चालू होतं आणि मंदार पर्वत सावरत धरत असताना तो पाण्यामध्ये खाली खाली जात होता. त्याला कोणताही आधार नव्हता. तो पाण्यात बुडू लागला आणि त्यावेळी त्यांच्या लक्षात आलं की आपल्यात मेहनत फुकट जाणार आहे. आणि मग देवांच्या दैत्याच्या दोघांच्या लक्षात आल्यानंतर दोघांनी जगदंबेचं स्मरण केलं, चिंतन केलं. तिची करुणा भागली आणि आश्चर्यानं आदिती प्रसन्न झाली. तिने श्रीहरीला आदेश दिला की कूर्मरूप घ्या, मंदार पाठीवर धारण करा. जगदंबेच्या आज्ञेनं श्रीहरीनं मोठा अद्भुत असं कासवाचं रूप धारण केलं आणि उदकामध्ये बुडत असलेला मंदार परत वर उचलून काढला आणि तो मंदार परत आपल्या पाठीवर घेतला. परत जोमानं मंथन सुरू झालं. त्या कूर्म भगवंताची पाठ म्हणजे एका मोठ्या द्वीपाप्रमाणे कितीतरी विस्तीर्ण होती आणि त्या कूर्माच्या देहाच्या पाठीवरती तो पर्वत धारण करून मंथन सुरू होतं. अशा प्रकारे श्रीहरीच्या आदेशाने भगवंतानं कूर्म अवतार घेतला. श्रीहरीच्या आदेशाने भगवंतानं तिसरा अवतार घेतला, तो मत्स्य अवतार, माशाचा. ब्रह्मदेवानं श्रीहरीला जो प्रश्न केला की हे देवा, तू एवढा ऐश्वर्य संपन्न असणारा, मग तू वराह अवतार, मत्स्य अवतार, कूर्म अवतार का धारण केले? त्यावेळी श्रीहरीनं जे सांगितलं की हे रूप मला आदिमायेच्या इच्छेनं घ्यावं लागतं, मी स्वतंत्र नाही, माझी निर्माती तीच आहे, माझी अधिष्ठात्री तीच आहे आणि ती सांगेल त्याप्रमाणे मला हे कार्य करावं लागतं. हाच प्रश्न मत्स्य अवताराच्या वेळी भागवतामध्ये परीक्षितांनी शुकाचार्याला विचारलं आणि शुकाचार्य म्हणाले, श्रीहरी ऐश्वर्य संपन्न आहे,
तमोगुणात्मक व लोकनिंदात्मक वरारूप तसंच मत्स्यरूप त्यानं का घेतलं? हे दोन्ही तमोगुणाचे रूप आहेत. त्यावेळी शुकाचार्य म्हणाले, राजा, श्रीहरी स्वतंत्र नाही. गायी ब्राह्मण देव भक्त वेद धर्म व अर्थ यांचं रक्षण करण्यासाठी तो आदिमाय आदिशक्तीच्या इच्छेने हे अवतार धारण करतो. वायू जसा सगळीकडे संचार करतो त्याप्रमाणे हा भगवंत सगळीकडे संचार करतो. तो आदिमायेच्या आदेशाने. भगवंताचा अपप्रभाव नाही, तो आनंद स्वरूप आहे आणि म्हणून तो सगुण रूप धारण करतो. पण सगुण रूप धारण केलं, कासवाचं रूप घेतलं काय, वराहाचं रूप घेतलं काय, त्याचं जे तत्व आहे त्या तत्वाला उच्च किंवा नीच हा भाव प्राप्त होत नाही. त्याचं स्वरूप आहे ते आहेच. उलट असे रूप घेऊन तो हे दाखवून देतो की 84 लाख योनीमध्ये माझंच रूप आहे आणि म्हणून असे रूप तो धारण करतो. भगवंताचा अपप्रभाव नाही. कल्पाच्या शेवटी अंतिम काळामध्ये ब्रह्मदेव निद्रित असताना त्यांच्या मुखातून वेद बाहेर पडले. ते घोड्याचं तोंड असणाऱ्या हायग्रीव राक्षसांनी पळवले आणि या हायग्रीवानं देवीची उपासना केली होती. वर मागितला होता की मला मृत्यू माझ्यासारख्या हायग्रीवाकडूनच यावा, आणि त्याकरता विष्णू भगवंताच्या हायग्रीव रूप विष्णू भगवंताला घ्यावं लागलं या हायग्रीवाला ठार करण्यासाठी. हायग्रीवाला ठार केलं आणि ब्रह्मदेवाचे वेद आणून दिले. अशी कथा ही भागवतामध्ये येते बघा. भागवतामध्ये सत्यवत राजा आहे, तो त्या माशाला वाचवतो. मग मासाही त्याला आत्मज्ञान सांगतो, मत्स्यपुराण सांगतो. अशा प्रकारची कथा भागवतात येते. पण देवी भागवतामध्ये ही कथा जरा वेगळ्या प्रकारची सारस्वत कल्पातली कथा आहे आणि देवी भागवतील कथा ही पद्मकल्पातली. म्हणून दोन्ही कथेमध्ये फरक. भागवतामध्ये ब्रह्मदेवाचे वेद पळून नेणे म्हणून विष्णूला हायग्रीव अवतार घेऊन त्या हायग्रीवाला ठार करून ती वेद आणून द्यावं लागले असा भाग आहे. परंतु देवी भागवतामध्ये ब्रह्मदेवाचे वेद पळवले त्याचा काही संदर्भ नाही. सत्यवत राजाची कथा नाही आहे. या ठिकाणी असं वर्णन येतं की एकदा विष्णू भगवंतांनी ज्यावेळेस या आसुरांशी युद्ध केलं, मधुकैटभ सारखे राक्षस त्यांनी मारले, 5000 वर्षी युद्ध केलं, थकले आणि थकल्यानंतर एका समोर असलेल्या त्या भागावर बसले, झोप लागली त्यांनी. मग झोप लागल्यानंतर तो धनुष्य आपलं त्यांनी हनुवटीला लावला. हनुवटीला धनुष्य लावून तो टेकून तिथं ते झोपले असताना इंद्र, शंकर, ब्रह्मदेव सारे 33 प्रकारचे देव त्या ठिकाणी आले. कशासाठी? ते यांनी यज्ञ ठरवलं होतं. त्या यज्ञाचं निमंत्रण देण्यासाठी, यज्ञाची परवानगी घेण्यासाठी विष्णू भगवंताकडे ते आले होते. इथे हे कारण आहे. आणि तिचं कारण आहे, ब्रह्मदेव आले होते की देवा, कल्पाच्या शेवटी मला झोप लागली असताना माझ्या तोंडातून वेद पडले, ते वेद हायग्रीवानं पळवले, तो आम्हाला देत नाही, ते वेद आम्हाला मिळून दे. हा तिथला एक कथाभाग आहे. इथल्या कथाभागामध्ये वेदाचा संबंध नाही. यज्ञ करायचं आणि यज्ञाचं निमंत्रण द्यायला आले आणि पाहतात तर भगवंत झोपले. झोप मोडणं पाप आहे म्हणून त्यांनी वाळवी तयार केली, वाळवी टाकली. दोन्हीमध्ये वाळवी टाकली कथा आहे. आणि मग त्या वाळवीनं खालचं टोक त्या धनुष्याचं खाल्लं, प्रतिंच्या
सुटल्याबरोबर तो जो बाक आलेला भाग असतो तो एकदम सरळ झाला. आता तो बाक असलेला भाग इथे टेकलेला होता आणि तो एकदम सरळ झाल्यानंतर विष्णूच्या मानेत जाऊन मोठा आवाज झाला, अंधार झाला आणि ते क्षीरसागरात जाऊन पडले, सापडेच नाही. मग ब्रह्मदेवाला पश्चाताप झाले की असं का घडलं. बृहस्पती आले, मग आदिमादी शक्तीची उपासना केली. देवीने येऊन सांगितलं हे घडण्याचे 2 कारणे म्हणले. पहिले एक कारण असे म्हणाले की देवादी देवांना लक्ष्मीला देखील म्हणाले, एखाद वेळेस म्हणाले क्रोध येतो आणि लक्ष्मीने शाप दिला होता विष्णू भगवंताला की तुझं शिर धडा वेगळं होईल. हे एक कारण आहे. आणि दुसरं कारण असं आहे म्हणाले की हयग्रीव राक्षस मातला होता आणि त्याने देवीकडनं वर असा मागून घेतला होता की माझा वध हयग्रीवाकडूनच व्हावा. उन्मत्त झाला, साधू संतांना त्रास देऊ लागला आणि मग या हयग्रीवाचा वध करावा म्हणून देवीनं विष्णूचं शिर धडा वेगळं केलं आणि त्वेष्टा या घोड्याचं शिर, त्वेष्टाच्या घोड्याचं शिर आणून विष्णूला लावलं. हयग्रीव म्हणजे घोड्याचं तोंड असलेला राक्षस. अशा रीतीने विष्णू हयग्रीव झाले आणि या हयग्रीवानं त्या हयग्रीवाला ठार केलं. अशा प्रकारची कथा इथे आहे. असा हा मत्स्य अवतार भगवंताचा झाला. त्यानंतर भगवंतानं नरसिंह अवतार घेतला. वरारूप धारण केलेल्या भगवंतानं हिरण्याक्षाचा वध केला. हिरण्याक्षाला पाण्यात ठार केलं, पृथ्वीवर काढलं. तेव्हापासून हा हिरण्यकशिपू संतप्त झाला होता आणि सिंहाचा बदला घ्यायचा त्यानं निश्चय केला होता. त्याकरता त्यानं उग्र तपश्चर्या केली आणि उग्र तपश्चर्या केल्यानंतर ब्रह्मदेव प्रसन्न झाले. ब्रह्मदेवाला तो म्हणाला मला अमर करा. ब्रह्मदेव म्हणले मीच अमर नाही तर तुला अमर कसा करू, दुसरं काही वर माग. मग त्यांनी सांगितलं मला काही अटीवरती तुम्ही मृत्यू द्या आणि त्याप्रमाणे काही अटीवरती त्याला मृत्यू देण्याचं ठरलं. त्यांनी सांगितलं माझा मृत्यू घराच्या बाहेर दिवसा येऊ नये, मला मृत्यू रात्री येऊ नये. भूमीवर नको, आकाशात नको, मानवाकडून नको आणि पशुकडून नको, देवदानवाकडून नको, महानाग अचेतन वस्तू आदीकडून मला मृत्यू येऊ नये. मला युद्धात कोणीही प्रतिस्पर्धी राहू नये. माझ्याकडे सगळं आधिपत्य असावं. ब्रह्मदेवाने तथास्तु म्हणून त्याला वर दिला. लगेच त्यांनी स्वर्ग, पाताळ, भूतलावरती प्रभुत्व निर्माण केले आणि अशा रीतीनं तिन्ही ठिकाणी त्याची सत्ता स्थापन झाली. त्यांनी सांगितलं माझ्या राज्यात कुणी नारायणाचं नाव घ्यायचं नाही, मीच नारायण आहे, मीच परमात्मा आहे, मीच परमेश्वर. आणि अशा रीतीनं यज्ञात आहुती द्या तर माझ्याच नावानं द्या. त्याच्या 6 मुलांनी ब्रह्मदेवाची आराधना केली. हे करताच त्यांनी मुलांना शाप दिला, पाताळात काही काळ तुम्ही जन्म घ्याल आणि नंतर तुम्ही भूतलावर जन्म घेऊन तुमचा वध, मागच्या जन्मातला तुमचा पिता असलेला काळनेमी कंस रूपात जन्म घेईल आणि तो तुमचा वध करेल. आणि हे 6 पुत्र वसुदेवाच्या पोटी जन्म झाले होते, कृष्णाची भाऊ होती. प्रल्हादाने जेव्हा नारायणाचं नाव घ्यायला सुरुवात केली तेव्हा प्रल्हादाचा छळ केला. त्याला विष देण्याचा प्रयत्न केला, त्याला कारागात ठेवलं, त्याचं अन्नपाणी बंद केलं, हत्तीच्या पायाखाली दिलं, उकळत्या तेलाच्या कढईत टाकलं, पर्वतावरून त्याचा कडेलोट केला. बहीण होलिका ढुंडाच्या मदतीने त्याला जाळण्याचा प्रयत्न केला तरी तो मेला नाही
आणि शेवटी त्याचं रक्षण करण्यासाठी जगदंबेनं विष्णू परमात्माला अर्धा नर आणि अर्धा सिंह असा अवतार घ्यायला लावला. आणि अशा रीतीने प्रकट होऊन त्यांनी ब्रह्मदेवानं दिलेल्या ज्या अटी होत्या त्या अटीला अधीन राहून त्या खांबामध्ये उत्पन्न होऊन त्या खांबातच त्यांनी त्या हिरण्यकशिपूला आपल्या नखाने तीक्ष्ण नखाने त्याचं पोट फाडलं आणि सायंकाळच्या वेळा त्याला ठार केलं. सगळ्या अटी त्यांनी मान्य केलं. ज्या अटीला अनुसरून अटीला म्हणजे हे राहून कुठलीही आट त्यांनी मोडली नाही, ब्रह्मदेवाने घातली आणि त्या अटीप्रमाणे त्यांनी त्याचा वध केला. यानंतर श्रीहरीने जो अवतार धारण केला तो आहे वामन अवतार. विरोचन पुत्र बळी प्रल्हादाचा नातू होता आणि याचा अहंकार नाहीसा करण्यासाठी श्रीहरीला आदिमायेच्या आदेशाने वामन अवतार घ्यावा लागला. बळीचा अहंकार फार वाढलेला होता. समुद्रमंथनानंतर झालेल्या युद्धात बळीचा विजय झाला. संजीवनी विद्येच्या प्रभावाने शुक्राचार्याने बळीराजाला आणि त्याच्या सैन्याला जिवंत केलं. त्यावेळी उपकाराची जाणीव ठेवून बळीराजानं तन मन धनानं निष्ठेनं गुरुची सेवा केली. गुरु शुक्राचार्य संतुष्ट झाले. त्यांनी बळीकडून अनेक यज्ञ करून घेतले आणि आज गुरुकृपेने तो ऐश्वर्य भोगत होता. त्यांनी नर्मदा किनारी 100 यज्ञ केले. 99 यज्ञ झाले. हा 100वा यज्ञ होता त्याचा. आणि अशा रीतीनं आता त्याचा पराजय भगवंताशिवाय कुणीच करू शकणार नव्हतं. देवाचं स्वर्गाचं राज्य गेलं. त्यामुळं देवांची माता आदिती ही फार दुःखी झाली होती. कश्यप मुनीने त्या आदितीला खिन्नतेचं कारण विचारलं. ती म्हणाली, माझे पुत्र निर्वासित झाले. दर्या डोंगर पर्वत या ठिकाणी ते राहत आहेत. ते निर्धन झाले. त्यांचं ऐश्वर्य गेलं. त्यांचं राज्य गेलं. त्यांना त्यांचं गेलेलं ऐश्वर्य गेलेलं राज्य परत मिळावं ही माझी इच्छा आहे. त्यास कश्यप मुनी म्हणाले, आदिमाया आदिशक्तीची ही माया आहे म्हणाली. युद्ध म्हटलं की जय पराजय आलाच. पण काही हरकत नाही. तू निष्ठेनं श्रद्धेनं भावभक्तीनं जर आदिमाया आदिशक्तीची उपासना केलीस तर यातून काहीतरी मार्ग निघेल. ब्रह्मदेवाने मला एक सांगितलं व्रत आहे म्हणजे ते व्रत तू कर म्हणाले. आदिमाया आदिशक्ती निश्चित तुला या संकटातून मुक्त करेल. आणि त्यांनी पयोव्रत सांगितलं. जे फाल्गुन शुद्ध प्रतिपदेपासून द्वादशीपर्यंत करायचं म्हणाले. श्रीहरीची रोज दुधाने त्याच्या मूर्तीची पूजा करायची. आंबेचं त्यावर श्रीसूक्त म्हणायचं, परमात्म्याचं पुरुषोक्त म्हणायचं आणि 16 उपचारांनी श्रीहरीची पूजा करायची. ओम नमो भगवते हा 12 अक्षराचा मंत्र जप करावा. दूध आणि दुधात शिजवलेलं अन्न आणि दूध घालूनच शिजवलेला भात वगैरे खावा. 12 दिवस दुग्धाहार करावा. दुधाचीच फळं खावी. 12 दिवशी ब्राह्मण भोजन करावं. मात्र दररोज दुधानेच विष्णू भगवंताला अभिषेक करायचा. आणि नंतर 12व्या दिवशी मग व्रताचं पारणं सोडावं. अशा प्रकारे आदिती मातेने यथासांग 12 दिवस हा पयोव्रताचा कार्यक्रम केला.
आणि भाद्रपद शुद्ध द्वादशीला श्रीहरी छोट्या बालकाच्या रूपात जन्मला. एका क्षणामध्ये ते छोटंसं बालक 8 वर्षाचं बटू म्हणून बटू रूपात दिसू लागलं. उपनयन झालं त्याचं. भगवंताच्या अवताराचं वैशिष्ट्य आणि रहस्य असते बघा. जन्मताच व्यास जन्मले तेव्हा छोटे आणि एकदम काही क्षणातच 5 ते 6 वर्षाचं बालक रूप त्यांनी धारण केलं. वामन भगवंत जन्मले तेव्हा अगदी छोटे, पण काही क्षणातच 8 वर्षाचं बालकाचं रूप त्यांनी घेतलं. त्याचं उपनयन झालं. शुकाचार्य जन्मताच 16 वर्षाचं वय होतं. भगवंताच्या जन्माचे हे सगळं अघटित आहे. ज्या नर्मदेच्या किनाऱ्यावरती या बळीचा 100वा यज्ञ चालू होता, त्या ठिकाणी हे बटू वामन आले. यज्ञ मंडपात त्यांनी प्रवेश केला. सर्व ऋषी मंडळींनी त्याचं स्वागत केलं. बळीराजाने उठून त्यांचं स्वागत केलं. वामनाला आसन दिलं. आसनावर बसून त्यांनी त्यांची पूजा केली. अतिथी देव भव म्हणून पाद्यपूजा वगैरे केली. आसन दिलं, आसनावर बसवलं, पुष्पमाला त्याला त्याच्या गळ्यात घातल्या. उत्तम स्वागत केलं. आणि बळी म्हणाला, आपण याचक म्हणून माझ्याकडे आला, आपल्याला काय हवं ते मागा, मी या क्षणी द्यायला तयार. बळीला अहंकार राहिला होता. बटू वामन म्हणाले, मला थोडीशी जमीन हवी. माझ्या पावलांनी त्रिपाद 3 पावलं मोजून मला 3 पावलं जमीन द्या. बळी म्हणाला, अरे बटू, मागून मागून काय मागितलंस? 3 पावलं जमीन, ते तुझ्या ह्या छोट्याशा पावलांनी? अरे तेवढ्यात तुझं काय काम होईल? मी विरोचन पुत्र बळी आहे. माझ्यासारखा दानशूर या त्रिभुवनात कुणीच नाही. अरे असं काही माग की तुला परत कोणापुढे हात पसरावा लागणार नाही. अहंकार झाला होता, गर्व झाला होता की माझ्यासारखा दानशूर कोणी नाही. आणि भगवंताला ओळखलं नाही. भगवंत म्हणाले, राजा, मी अल्पसंतुष्ट आहे. मला माझ्या पायानेच 3 पावलं जमीन दे. गुरु शुक्राचार्याने ओळखलं की बटू वामन म्हणजे श्रीहरी असून जगदंबेच्या इच्छेने ते येथे वामन रूपात आले आहे. ते बळीचं सर्वस्व हरण करणार. त्यांनी बळीला हुशार केलं, जाग करण्याचा प्रयत्न केला. ते म्हणाले, अरे राजा, तू कुणाला दान देतोस? हा साधा याचक नाही, साक्षात श्रीहरी आहे. हा वामन अवतार घेऊन आलेला आहे. हा 2 पावलामध्ये तुझं पृथ्वी स्वर्ग सगळं व्यापून टाकेल आणि 3ऱ्या पायाने तुला पाताळात घालेल. पण बळीराजाला अहंकार झाला होता. तो म्हणाला, मला पाताळाची भीती नाही. मी विरोचन पुत्र आहे. मी मोडेल पण वाकणार नाही. गुरुजी, काय येणार बरोबर? शुक्राचार्य म्हणाले, मी तुझ्या भल्यासाठी सांगतो आणि माझ्या आज्ञेचं पालन न करता उलट मला ज्ञान शिकवतो, तो ऐश्वर्य भ्रष्ट होशील. तरी गुरुचे न ऐकता त्यानं त्रिपाद भूमीचा संकल्प सोडला आणि वामनाने एकदम विराट रूप धारण केलं आणि एका पावलामध्ये संपूर्ण भूमी व्यापली, दुसऱ्या पावलामध्ये स्वर्ग व्यापला आणि विचारला, तर 3रा पाय कुठे ठेवू? तेव्हा बळी म्हणाला, देवा, अहंकारण मी तुम्हाला ओळखलं नाही. तुम्हाला मूढ म्हणालो. माझ्या कर्माचं फळ मला मिळालं. माझ्यातील अहंकार नाहीच व्हावा म्हणून तुम्ही माझ्यासोबत राहा. मला तुमचा सत्संग घडू द्या देवा, म्हणजे माझा अहंकार नाहीच होईल.
श्रीहरीनं बळीकडे द्वारपाल म्हणून राहण्याचं ठरवलं व ते तिथे राहू लागले. प्रल्हादानं तिथे त्या बटू वामनाचं येऊन दर्शन घेतलं. तो म्हणाला, देवा, बळीला गर्व झाला होता, बरं झालं तुम्ही त्याचं सर्वस्व हरण केलं. त्यावेळी बटू वामन म्हणाले, मला ज्यांच्यावर खरी कृपा करायची ना प्रल्हादा, मी त्याचा आधी सर्वस्व हरण करतो आणि मग मी त्याच्यावर कृपा करतो. मी याच्यावर कृपा करणार आहे. मी याचं सगळंच हरण केले, संपत्ती आणि राज्य, पण मी याला सावर्णी मन्वंतरामध्ये श्रेष्ठ स्थान देणार आहे. हा सावर्णी मन्वंतरामध्ये इंद्र होईल. याची आसुरी वृत्ती आणि गर्व नाहीसा व्हावा म्हणून मी त्याचा द्वारपाल म्हणून त्याच्या जवळ काही काळ राहणार आहे. प्रल्हादानं वामनाचं दर्शन घेतलं आणि तो निघून गेला. आणि नंतर वामन इंद्राकडे आले, त्याला देवांचं राज्य दिलं आणि त्यानंतर बटू वामनाने बळीला, शुक्राचार्यांना तो यज्ञ पूर्ण करायला लावला आणि हा यज्ञ पूर्ण केल्यानंतर बळीला सावर्णी मन्वंतरामध्ये इंद्रपद मिळणार म्हणून तो यज्ञ पूर्ण करून घेतला आणि त्यानंतर बळी वामन पाताळात राहू लागले. बरोबर वामन पण आहे. नारदाकडून लक्ष्मीला हे कळालं की श्रीहरी पाताळात द्वारपाल म्हणून आहेत. लक्ष्मीनं राखी पौर्णिमेच्या दिवशी येऊन बळीला राखी बांधली आणि ओवाळणी म्हणून नारायणाची मागणी केली. अशा रीतीने लक्ष्मीने बळीच्या पाताळातून भगवंताची सुटका करून त्यांना वैकुंठ लोकात परत आणले. असा हा वामनाचा अवतार भगवंतानं आदिमाय आदिशक्तीच्या इच्छेनुसार घेतलेला आहे. यानंतर भगवंतानं जो 6वा अवतार घेतला आदिमायेच्या इच्छेनं, तो परशुरामाचा. हा सप्तचिरंजीवापैकी एक अवतार आहे. अश्वत्थामा बलिर्व्यासो हनुमानश्च बिभीषणः कृपा परशुरामश्च सप्तते चिरंजीवीनः. असे हे 7 सप्तचिरंजीव आहेत. त्यात परशुराम पण एक आहे. भागवतामध्ये 24 अवतारांचं वर्णन येतं, परंतु शास्त्रामध्ये 10 अवतार, जे अवतार स्वतः शापामुळं भगवंताला घ्यावं लागलं, ते 10 अवतार या देवी भागवतामध्ये वर्णन केले. हे 10 अवतार तर येतातच भागवतात, पण या 10 व्यतिरिक्त अजून 12 अवतार झाले. ते 22 अवताराचं वर्णन आम्ही श्रीमद भागवतात ऐकलेले. 24 अवताराचं. या 10 व्यतिरिक्त अजून 14 अवतार त्यात येतात. 24 अवताराचं वर्णन श्रीमद भागवतात आहे. परंतु विष्णू भगवंतानं मात्र स्वतः हे 10 अवतार घेतलेले आणि हे देवीच्या आदेशाने घेतलेले. तर त्यातला श्रीहरीने घेतलेला हा 6वा अवतार म्हणजे परशुरामाचा अवतार, ज्याचं मूळ नाव भार्गवराम. याला गणेशानं परशु दिल्यामुळे याचं नाव परशुराम झालं. श्रीहरीचा हा अवतार जगदंबेने घ्यायला लागला. त्याचं कारण असं आहे की नर्मदा किनारी हाय वंशाचा राजा होता, क्षत्रिय राजा होता, बलशाली होता. त्याला अहंकार झाला होता. आप्तसुखियांना, सज्जनांना, मुनींना तो त्रास देत होता. या सगळ्या ऋषीमुनींनी जाऊन अंबिकेची तपश्चर्या केली की देवा, या हयग्रीवाच्या संकटातून आम्हाला, ह्या हयवंशाच्या या कार्तवीर्याच्या संकटातून आम्हाला वाचवा. आणि अशा रीतीनं ऋषीमुनीनं त्या अंबिकेचं स्तवन केलं, तिला विनंती केल्यानंतर ते म्हणाले, माते, तुझ्या आज्ञेनं श्रीहरीनं अनेक अवतार धारण करून या धर्माचं, विश्वाचं रक्षण केलं. आम्ही तुला शरण आलो आहोत, आमचे संकट निवारण कर. ऋषीमुनी अंबिकेकडे गेले.
ऐकुनी ऋषीचे वचन, अंबा वदे तया प्रत, भिऊ नका निवारीन मी विघ्न सांप्रत. तेव्हा ऋषी मुनी झाले निश्चित आदितीच्या वचनाने. आदितीनं वचन दिलं की तुम्ही घाबरू नका, मी तुमचं संकट निवारण करेन. देवी म्हणे, विष्णू आदिती पोटी घेऊन जन्म, दुष्ट दुर्जनाचा संहार करीन, तयांना दिले त्वरित अभय वचन, तो सुख देईन सर्वाते. सगळ्या ऋषीमुनींना देवीनं अभय वचन दिलं की विष्णू परमात्मा हा आदितीच्या पोटी जन्म घेईल आणि तुम्हाला सुखी करेल. ही आदिती रेणुका म्हणून, आदिती रेणुका माता म्हणून जन्म घेईल. ही आदिती रेणुका म्हणून भूतली जन्म घेऊन, श्रीहरी भार्गव रामनामानं जन्मा येईल तिचे उदरी. विष्णू परमात्मा भार्गवराम नामानं तिच्या उदरी, तिच्या पोटी जन्माला येईल. आता तुम्ही आदितीशी जावे शरण, उदरी धारण करावा श्रीहरी म्हणून, तिची आराधना करून प्रार्थावे ती येशी. आदितीला शरण जा, तिची प्रार्थना करा की माते तुझ्या पोटी या भगवंताला जन्म दे आणि आम्हाला या संकटातून मुक्त कर. जमदग्नी ज्याचा पिता, रेणुका तयाची माता, त्यांच्या पदकमली सर्वथा जन्मेन श्रीहरी. रेणुकेच्या जगदंबेच्या पोटी आपलं हा जन्माला येईल म्हणले श्रीहरीचा हा 6वा अवतार. मग ऋषी गण आनंदले, जगज्जननी आदितीशी शरण गेले, तियेशी नमस्कारिले विनम्र होऊन. माते तुझ पोटी श्रीहरी जन्म घेऊन, दुष्ट दुर्जनाचा वध करून, आम्हाशी आमुचे सौख्य देऊन, सुखी करील जगताते. तुझा पुत्र भार्गवराम नामाने करील सज्जनांचे रक्षण, दुष्ट दुर्जनांचे निर्दालन धर्मस्थापण्यासाठी. भगवती अंबिकेने प्रसन्न होऊन दिले आदितीशी वरदान, तो आयोनिजा जन्मून श्रीहरी तुझ्या उदरी जन्मेन. शंकर वदे मीही कश्यप कुळी जन्मून, तुझा पती होईन जमदग्नी नामाभिधान, सिद्धी पावेल. पार्वतीने प्रसन्न होऊन आदितीस दिले वरदान, तू मम रूपे रेणुका नामाभिधान प्रकट होशील. अशा रीतीनं आदिती म्हणाली की मी रेणुराजाच्या घरी अयोनिजा जन्म होईल माझा, मी यज्ञातून प्रकट होईल आणि माझ्या पोटी विष्णू परमात्मा प्रकट होतील. आणि त्यावेळेस शंकर भगवंताने सांगितलं की मी देखील भृगुवंशामध्ये जमदग्नी म्हणून जन्म घेईल. आणि अशा रीतीने ही जन्माची तयारी पूर्ण झाली. कारण त्या काळामध्ये दुष्टराजे खूप मातले होते आणि म्हणून या सगळ्या देवांनी जाऊन देवीकडे याचना केली, मागणी केली. आणि आदिमायेने रेणुका म्हणून अवतार घ्यायचं ठरवलं. जमदग्नीने म्हणजे शंकराने जमदग्नीचा अवतार घ्यायचा ठरवला. अशा रीतीने जमदग्नी शंकराचा अवतार, रेणुका पार्वतीचा अवतार आणि यांच्या पोटी विष्णू परमात्मा परशुराम म्हणून भार्गवराम म्हणून जन्माला आले. म्हणजे महादेव आणि पार्वती यांच्या पोटी हा विष्णूने घेतलेला होता. मग या परशुरामानं अनेक अश्वमेध यज्ञ केले आणि यज्ञ करून सगळं राज्य त्यांनी गुरुला दिलं. कोकण विभाग निर्माण केला आणि महेंद्र पर्वतावर तो तपश्चर्येला गेला. तो सप्तचिरंजीवापैकी एक. दुष्ट अति भ्रष्टले, ऋषी नाना यातने गांजले, त्याचसाठी वाटते पदार्पण केले भार्गवरामाने. तयात उपद्रव दुष्ट असुरांचा, तसेच अधर्म अनितीचा, तेने वाढे भूभार पापांचा धरणीवर. गरोदर पाचव्यांदा रेणुका, श्रीहरीचा अंश पोटी देखा, जन्म देण्या तेजस्वी बालका आधीरती असे. सकळ मनोरथ पुरले, दुःखांचे डोंगर सरले, दिवस चांगले लाभले मुकांबिका कृपेने. वैशाख मास अक्षय तृतीयेला, रात्रीच्या प्रथम प्रहराला, रेणुका उदरी जन्मला श्रीहरी अवतार. मातोश्री रेणुका प्रसवली,
स्वर्गी दुंदवी वाजली, देवादिकांनी फुले उधळली, आनंद झाला सर्वत्र. अशा रीतीनं वैशाख मास अक्षय तृतीयेला रेणुकेच्या उदरी या भार्गवरामानं जन्म घेतला. 8व्या वर्षी उपनयन झालं. उपनयनानंतर गुरुकडे शास्त्राभ्यास झाला आणि त्यानंतर हिमालय पर्वतावर जाऊन त्यांनी तपश्चर्या केली. शंकर भगवंत प्रसन्न झाले. शंकरांनी शिवधनुष्य दिलं, भाला दिला, खड्ग दिलं, कवच दिलं आणि आजोबा भृगुमुनीनं उत्तम मार्गदर्शन केलं. नंतर भार्गवरामानं गणपतीची तपश्चर्या केली. गणपती प्रसन्न झाले. त्यांनी परशुशस्त्र कसं चालवा हे शिकवलं, म्हणजे परशुविद्या दिली आणि आपल्याजवळचं ते परशु नावाचं आश्रय दिलं आणि तेव्हापासून यांचं नाव परशुराम झालं. पुढे परशुरामाने गंधमादम पर्वती जाऊन केले शिवाचे आराधन. श्रद्धाभावाने शिवसंतुष्ट होऊन शस्त्रास्त्र विद्या शिकविली जाणं. केले धनुर्विद्येत निपुण भार्गवरामाशी. त्यानंतर कैलास पर्वती जाऊन केले गणेशाचे आराधन. प्रसन्न होऊन गणेशानं परशुविद्या देऊन परशुही अर्पिला. अशा रीतीने त्याची ही तपश्चर्या. तर अशी ही रेणुका म्हणजे पार्वतीचा अवतार, तर जमदग्नी हा शंकराचा अवतार आणि परशुराम हा विष्णूचा अवतार. रेणुका ही इक्ष्वाकू कुळातली आहे, सूर्यकुळातली आहे, रामाच्या कुळातली आहे. पण रामचंद्राच्या अगोदर फार वर्षापूर्वी, म्हणजे रामाच्या पूर्वी हा परशुरामाचा अवतार झालेला आहे. आणि म्हणून रामाच्या अनेक वर्ष अगोदर ही रेणुका इक्ष्वाकू कुळामध्ये जन्माला आली. म्हणजे रामचंद्राच्या कुळातली ही रेणुका आणि जमदग्नी हे भृगु कुळातली. नर्मदेच्या किनारी भृगुकच्छ हे तिथे राहत होते. हा अयोध्येचा राजा रेणू, त्याला संतती नव्हती. आम्ही कथेमध्ये बऱ्याच कथा अशा पाहिल्या की या सूर्यकुळातील राजांना संततीचा फार मोठा प्रॉब्लेम. अनेक राजांना मग पुत्र कामेश यज्ञ किंवा कोणाची तरी आराधना करूनच पुत्र प्राप्त करून घ्यावं लागलं. अशा अनेक उदाहरण तुम्हाला या सूर्यकुळात पाहायला मिळते. या सूर्यकुळातच हरिश्चंद्राला संतती नव्हती, वरुणाच्या कृपेने संतती झाली. या सूर्यकुळातच दशरथाला संतती नव्हती, पुत्र कामेश यज्ञाने संतती झाली. या सूर्यकुळातच रेणुराजाला संतती नव्हती, मग या रेणुराजानं कन्या कामेश यज्ञ केला आणि रेणुका झाली. अशा प्रकारच्या अनेक कथा आहेत बघा. आणि त्याप्रमाणे या रेणुराजाला संतती नव्हती. रेणुराजाने गौतम ऋषीची तपश्चर्या केली आणि गौतमाने रेणुराजाला स्वपत्नीक जाऊन नवरात्रामध्ये 9 दिवस मुकांबिका देवीच्या मंदिरात जाऊन तिची उपासना करा, आराधना करा, तिचं नवाह पारायण करा, 9 दिवस तिथं देवी भागवत श्रवण करा. आणि त्याप्रमाणे राजा सपत्नीक त्या मुकांबिका देवीच्या मंदिरात राहिला. 9 दिवस त्यानं तिची उपासना केली, आराधना केली. त्या ठिकाणी त्यांनी श्रीमद देवी भागवत लावलं, ते श्रवण केलं. आता हे जे मुकांबिका मंदिर आहे आजही आहे. ते किती वर्षापूर्वीची कथा आहे आणि किती वर्षापूर्वीची ही घटना आहे. पण आज ते मंदिर आहे. हे मंदिर कुठे? गोकर्ण महाबळेच्या पासून जवळ आहे. उडुपीपासूनच जवळ येतं आहे. उडुपीपासून मुरुडेश्वर आणि मुरुडेश्वरपासून मुकांबिका देवीचं मंदिर आहे. आणि मुकांबिका देवीच्या मंदिरानंतर मग गोकर्ण महाबळेश्वर. हे मंदिर वेल्लूरजवळ आहे. तर या मुकांबिकेच्या मंदिरामध्ये त्यांनी 9 दिवस नवरात्र उपवास केला आणि त्या मुकांबिकेनं प्रसन्न होऊन राजाला सांगितलं की मी तुझ्या इथे यज्ञातून प्रकट होईल. म्हणजे रेणुका ही अयोनीचा संभव आहे, यज्ञातून प्रकट झाली.
राजाने अयोध्येला येऊन यज्ञ केला आणि यज्ञातून एक कन्या प्रकट झाली. रेणू राजाची कन्या म्हणून तिचं नाव रेणुका. आणि अशा रीतीने ही रेणुका दिसायला सुंदर होती. उपवर झाली. उपवर झाल्यानंतर तिला अनेक राजांनी मागणी घातली, परंतु रेणुकेनं आपल्याला ऋषीपत्नीच व्हायचा हा विचार बोलून दाखवला. तेव्हा राजाने विचार केला की आता हिला कुठे रुची शोधावा. तेव्हा राजाने भृगुकुळातील नर्मदा किनारी राहणाऱ्या जमदग्नी बरोबर तिचा विवाह केला. आता गंमत कशी माहिती आहे का, की या राजाने त्या मूकांबिकेचं स्तवन केलं, चिंतन केलं आणि विचारलं, माते ही कन्यानी कुठे देऊ. उपवर झाली. आणि त्यावेळेस त्या मूकांबिका देवीनंच सांगितलं की हिचा पती जमदग्नी आहे, जो मागच्या जन्मात शंकराचा तो अवतार आहे आणि पार्वतीचा अवतार असल्यामुळे ही तू त्या जमदग्नी ऋषीला दे. आणि म्हणून मग त्या जमदग्नी ऋषीचा शोध काढत काढत नर्मदा किनारी राजा भृगुकच्छेती आला. पुराण काळी या भूवरी ऋषी मुनी झाले कितीतरी, जमदग्नी नाम तया भीतरी श्रेष्ठाशे. तो शिवशंभोचा अवतार, हरावया भूमीचा भार, करावया जगत उद्धार, भूमीवरी प्रगटला. जमदग्नी हा विद्वान, वृत्तीने सात्विक जाण, चोख झाले वेदाध्ययन आजोबाजवळी. जमदग्नी कर्मठ फार, गंगा तीरी केले तप कठोर, तपस्वी म्हणून ख्याती सर्वत्र तया काळी. एकदा स्वर्गीय देवेंद्रानं जमदग्नीची महिमा ऐकून, कामधेनू केली प्रदान प्रसन्न अंतःकरणी. रेणू विचारे जगदंबेशी, माते हिचा पती कोण, तेथेच कन्येशी देईन तुझ्या इच्छा मात्रे. तेव्हा अंबिका वदे, मूकांबिकेने सांगितलं, तेव्हा अंबिका वदे भृगुवंशी जन्म ज्याचा, जमदग्नी नाम साचा, योग्य वर रेणुकेचा अर्पावे कन्या त्याशी. रेणुका ही पार्वती पूर्वजन्माची, तर जमदग्नी हा शंभो विश्वनाथची. विधीने मारिली गाठ दोघांची योगानुयोगे. देवी भगवतीची आस, कुणी न मोडू शके त्यास. झाले विवाह बंधनास तयार जमदग्नी. रेणुका ऋषी पत्नी झाली, तिने वल्कले धारण केली. ती तपस्विनी झाली, पती सेवे तत्पर. नर्मदा तीरी राहणाऱ्या जमदग्नीबरोबर तिचा विवाह झाला. पुढे रेणुकेला 5 मुलं झाली. त्यापैकी 5वा हा भार्गवराम उर्फ परशुराम, ज्याचा जन्म अक्षय तृतीयेला झाला. तर जमदग्नीचा आश्रम गुजरातमध्ये आहे. आजचं भडोज नर्मदा किनारी. आणि रेणू राजाचं राज्य अयोध्येमध्ये. म्हणजे रेणुकेचं माहेर अयोध्या आहे आणि सासर भडोज गुजरात. रेणुका रोज सायंकाळी नर्मदा किनाऱ्यावरती पाणी आणण्यासाठी जात होती. भृगुमुनीच्या आश्रमापासून नर्मदा जवळच होती. अशीच एक दिवशी ती नदीवर पाणी आणण्यासाठी गेली असता तिथे चित्ररथ गंधर्व आपल्या राण्यासह जलक्रीडा करत होता. त्याला बघून रेणुकेचं चित्त जरा विचलित झालं. तिला वाटलं, मी जर राजाची राणी असते तर मला असाच नौका विहार करता आला असता, मला असंच पाण्यामध्ये खेळता आलं असतं. पण मी पडली ऋषीपत्नी. खरं म्हणजे मला अनेक राजांनी मागणी घातली होती, मीच माझ्या मनानं हा निर्णय घेतलेला. असा विचार करता करता ती भानावर आली
की होमाची वेळ झालेली. त्या गंधर्व स्त्रियांकडे पाहून तिच्या मनामध्ये त्यांच्या अंगावरची ते भूषण, अलंकार, ते वस्त्र, हे सगळं पाहून तिच्या मनामध्ये मोह निर्माण झाला. सत्ययुग, त्रेतायुग, सत्ययुगात विकत आहे. सत्ययुग, त्रेतायुग या कालावधीमध्ये आणि द्वापार युगापर्यंत मनात जरी संकल्प वाईट आला, विषय वासना निर्माण झाली की त्याचं फळ भोगावं लागत होतं. परंतु योगायोगानं परीक्षितानं ज्या कलीला आपल्या राज्यात ठेवून घेतलं, त्या कलीनं सांगितलं होतं परीक्षिताला, परीक्षिता, माझ्या काळामध्ये, या माझ्या युगामध्ये तुमच्या मनात किती वाईट संकल्प येऊ द्या, तुमच्या हातून जर कृती नाही घडली तर ते पाप तुम्हाला लागणार नाही आणि त्याचं फळ भोगावं लागणार नाही. पण मात्र सत्ययुग, त्रेतायुग, द्वापार युगामध्ये परिस्थिती अशी होती की नुसता मनात संकल्प जरी केला तर त्याचं प्रायश्चित्त घ्यावं लागत होतं. आता हा रेणुकेच्या नुसतं मनात संकल्प आला आणि हा संकल्प म्हणताना असा विचार करत करत ती आपली घरी गेली. पण या संकल्पामुळे, ह्या विकल्प निर्मितीमुळं रोजच्यापेक्षा 5-10 मिनिटं उशीर झाले घरी जायला. होमाची वेळ टळून गेली होती आणि ती गडबडीनं पाणी घेऊन आत आल्याबरोबर पाण्याच्या घडासह तिनं प्रवेश केला. जमदग्नी अंतर्ज्ञानी होते. ते म्हणाले, तू आता ऋषीपत्नी म्हणून माझ्याबरोबर राहण्याच्या योग्यतेची नाहीस. तुला तुझ्या मनामध्ये विषय वासना निर्माण झाली, तुझ्या मनामध्ये मोह निर्माण झालाय, तुझ्या मनात पाप वासना निर्माण झाली आणि म्हणून तू माझी पत्नी म्हणून माझ्याजवळ राहण्यास योग्य नाहीस. आता तू स्वतःला ऋषीपत्नी म्हणून घेऊ शकत नाहीस. तुझ्या मनामध्ये असे वाईट विषय वासना का निर्माण झाली. आणि जेव्हा अशी विषय वासना निर्माण होती तेव्हा आत्मघातच असतो. माऊलीने ज्ञानेश्वरीमध्ये फार सुंदर म्हटले, पतंगादित्य आलिंगन तेथे त्याचे अचूक मरण, ते विदिशाय चरण आत्मघाता. असं विषयाचं आचरण मनात आलं की आत्मघात ठरलेला आहे. त्याने आपल्या मुलाला बोलवलं जमदग्नीने आणि मातेचा शिरच्छेद करा म्हणून सांगितलं. 4 मुलांना ऐकलं नाही. तेव्हा त्यांनी त्या चौघांना भस्म करून टाकलं आणि परशुरामाला आवाज दिला. परशुरामाला सांगितलं, आईचं शिर धडा वेगळं कर. परशुरामाने पित्याची आज्ञा शिरसा वंद्य मानून मातीचं शिर धडा वेगळं केलं. कारण परशुरामाला आपल्या पित्याचा अधिकार माहीत होता. त्या कृत्यानं जमदग्नी आनंदित झाले. ते परशुरामाला म्हणाले, मी तुझ्यावर प्रसन्न आहे, तुला काय मागायचे ते माग. त्यावेळेस तो म्हणाला, तात, माझ्या भावाला आईला जिवंत करा, पण त्यांना या घटनेचं स्मरण राहू नये. ऋषी तथास्तु म्हणाले आणि थोड्याच वेळात आई भाऊ झोपेतून उठून बसल्यासारखे उठून बसले. परशुराम परत तपश्चर्येत निघून गेले. एकदा हयहय वंशाचा राजा कार्तवीर्य, जो सहस्त्रार्जुन, ज्याला 1000 हात होते आणि म्हणून त्याला सहस्त्रार्जुन म्हणायचे, तो अरण्यात शिकारीसाठी आला. आणि शिकारीसाठी आल्यानंतर तो दत्त भक्त होता. दत्त भगवंताच्या कृपेने त्याला 1000 हात होते. शिकारीहून जाता जाता तो जमदग्नी ऋषीच्या आश्रमात आला. जमदग्नीने त्याला भोजनाचा आग्रह केला. तो म्हणाला, मुनिवर्य, माझ्याबरोबर चतुरंग सेना आहे, एवढ्या 1000 लोकांचं भोजन तुम्ही कसे करणार. जमदग्नी म्हणाले, आपण संधी तर द्या, मी जरूर तुमची सेवा करेन. आणि अशा रीतीनं राजा म्हणाला, ठीक आहे, आम्ही स्नान करून येतो, तोपर्यंत
तुम्ही भोजनाची तयारी करा. राजा स्नानाला गेला आणि स्नान करून आला. चतुरंग सेना भोजनात सिद्ध झाली. कामधेनूच्या कृपेनं ऋषींनी सर्वांची उत्तम व्यवस्था केली. चांदीचे पाटं, चंदनाचे चांदीचे ताटं, चंदनाचे पाटं, रांगोळ्या, उदबत्त्या, आहा, पंचपक्वान्नाचे जेवण. भोजन करून राजा आणि चतुरंग सेना तुष्ट झाली. राजाने विचारलं की सारं वैभव तुमच्याकडे कुठून आलं? तेव्हा ऋषीनं कामधेनूबद्दल सांगितलं. फार भोळे होते जमदग्नी. तिच्या सामर्थ्यानं आम्ही हे सगळं करतो. राजाला वाटलं हे असं वैभव आपल्याकडे पाहिजे. ही कामधेनू ऋषीला काय करायची? हे आपल्याला आहे. राजानं त्या जमदग्नी ऋषीला विनंती केली आणि देत नाही म्हणल्यानंतर त्यानं बलात्काराने, बळजबरीनं तो राजा ती कामधेनू घेऊन गेला. परशुराम जेव्हा वनातून आला तेव्हा त्याला कळालं की बळजबरीनं या राजानं, बलात्कारानं आपली हैहय वंशाच्या राजानं कामधेनू नेली. आणि मग तो आला त्या कार्तवीर राजाकडे आणि त्याचं आणि या कार्तवीर राजाचं युद्ध झालं. युद्धामध्ये त्याने या हैहय वंशाच्या कार्तवीर राजाला ठार केलं आणि ठार करून तो ती कामधेनू घेऊन गेला. त्यावेळेस युद्धात असलेले त्या कार्तवीर राजाची 12,000 मुलं पळून गेली तिथून, म्हणून ते वाचले. आणि अशा रीतीनं याने त्या कार्तवीर्याला ठार केलं. ती जमदग्नीकडे आणून ती गाय दिली. एक दिवस त्या सहस्त्रार्जुनाच्या त्या 12,000 मुलांनी पित्याचा बदला घेण्याच्या हेतूनं जमदग्नीच्या आश्रमावर येऊन त्यांच्यावर हल्ला केला आणि त्यांची हत्या केली. परशुराम तेव्हा तिथे नव्हता आश्रमात. परशुरामाला कळताच तो तीर्थयात्रेहून घरी आला. त्याने या सहस्त्रार्जुनाच्या वंशाला नष्ट करण्याची प्रतिज्ञा केली. तेव्हा रेणुका म्हणाली, बाळा, आधी पित्याचा अग्निसंस्कार कर आणि नंतर तुझी प्रतिज्ञा कर. मी तुझ्या पित्याबरोबर सती जाणार आहे. ज्या ठिकाणी एकही पाप घडलेलं नाही अशा कोऱ्या भूमीमध्ये तू त्यांचा अंत्यसंस्कार कर. जिथं कोरी भूमी असेल त्या ठिकाणी तू आम्हाला घेऊन चाल. फिरत राहा. फिरता फिरता आकाशवाणी होईल. त्या ठिकाणी थांब. तिथं दत्तप्रभू येतील आणि ते स्वतः अंत्यविधी करतील. एवढं ऐकल्यावर परशुरामानं कावड आणली. एका कावडीमध्ये एका भागात जमदग्नी ऋषीलाचा देव ठेवला आणि दुसऱ्या कावडीमध्ये आईला बसवलं. आणि तो भारतभर सर्व तीर्थक्षेत्रावर कावड घेऊन फिरत होता. फिरता 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 सह्याद्री पर्वतावर तो आला. आता हे गुजरातमधून मध्य प्रदेशातून महाराष्ट्रात आला. महाराष्ट्रातून फिरत फिरत तो सह्याद्री पर्वतावर आला जिथे आकाशवाणी झाली. आणि ते ठिकाण म्हणजे आजचं नांदेड जिल्ह्यातील पैनगंगा नदीचं स्थान, किनवट तालुका येथील ते माहूरगाव किंवा मातापूर देखील म्हणतात त्याला. पूर्वी खूप तिथं जंगल होतं, वन होतं. त्या सह्याद्री पर्वतावरती जेव्हा आकाशवाणी झाली त्यांनी ते तिथं ठेवलं. त्या माहूरगडावरती दत्तप्रभू प्रकट झाले आणि मग दत्तप्रभूंनी तो अंत्यसंस्कार केला. परशुराम तिथून निघाले असता त्यांना आईची आठवण झाली. तेवढ्यात एक मोठी सिंहगर्जना झाली आणि म्हणून त्यानं आई बनून मागे पाहिलं तर आई अर्ध्या रूपात तिथं दिसली. ती म्हणाली, बाळा, तू मागे वळून जर पाहिलं नसतं तर मी येथे पूर्ण रूपात प्रकटले असते. आता मी याच रूपात इथं स्थित होणार असे म्हणून त्या रेणुका त्या माहूरगडावरती स्थिरावली. आजही माहूर येथे तिचा फक्त चेहरा आहे, शिर आहे, धड नाही.
ती प्रतिकृती रूपात तिथं आज आहे जगदंबा. माहूरगडी इथं तिनं वास्तव्य केलं. आणि नंतर मग परशुरामानं हयह वंशाच्या 21 पिढ्याचा वध केला. 3-4 अश्वमेध यज्ञ केले. त्याने राज्य कश्यपाला देऊन तो महेंद्र पर्वतावर तपस्येसाठी निघून गेला. आज जे स्थान आहे ते माहूरगड, ते 3.5 पीठापैकी एक आहे. आदिमाय आदिशक्तीचं ते स्थान आहे, जे आदिमाय आदिशक्तीनं आपल्या पोटी विष्णू परमात्माला परशुराम म्हणून जन्म दिला. अशी ही भगवती या 3.5 पीठापैकी एक आहे. परशुराम बद्री आश्रमात तपस्याला गेला होता. परशुराम बद्री आश्रमात गेला होता तप आचरणार्थ. मातेने स्मरण करता क्षणार्धात तो प्रकटला. पित्याशी पाहून मृत, मातेच्या अंगावरी आघात. त्याने पृथ्वी दुष्टरहित करण्याची प्रतिज्ञा केली. पुत्रप्रतिज्ञा ऐकून रेणुका करी वचन. आधी पित्याचे अंत्यसंस्कार करून मग करी प्रतिज्ञा सफल. कावडीत पित्याला एका बाजूस, कावडीत पित्याला एका बाजूला तर दुसरे बाजूला बसवून रेणुकेला. थांबावे देवबाणी होईल ऐशा स्थानाला. ती पावनभूमी असेल. ज्या स्थानी आकाशवाणी होईल तेथे दत्तप्रभू प्रकटतील आणि तेच पौरोहित्य करतील आमच्या अंत्यसंस्काराचे. रेणुकेने सांगितलं की दत्तप्रभू प्रकट होतील आणि ते आमचा अंत्यसंस्कार करतील. मात्र आज्ञेप्रमाणे घेऊन माता पित्याशी कावडीनं अनेक पवित्र तीर्थी फिरून तो थांबला. ज्यास म्हणती माहूर क्षेत्र, सह्याद्री पर्वतावर ते स्थित. तेथे देववाणी ऐकत तो स्थिरावला. दत्तप्रभूच्या मार्गदर्शनानं केले माता पित्याचे अंत्यसंस्करण. मात्र वियोगाच्या दुःखानं तो मागे वळून पाहे. ती वदे बाळा तू मागे वळून न पाहता जर संयम ठेवला असता तर मी पूर्ण रूपे तत्वता प्रकटले असते. म्हणून मुख फक्त दिसत, न्यून देह निवास अर्ध्या स्वरूपात. ती माहूरगडी स्थिरावत कायम स्वरूपी. अशी रेणुका माऊली भक्तासाठी आजही त्या माहूरगडावरती स्थित आहे. बोला जगदंबा माता की जय. असा हा परशुरामाचा अवतार म्हणजे 6वा अवतार. नंतर जो 7वा अवतार घेतला भगवंतानं तो मर्यादा पुरुषोत्तम श्रीरामप्रभूचा घेतलेला आहे. आता यानंतर श्रीरामप्रभूचा अवतार, श्रीकृष्ण परमात्माचा अवतार 7वा, 8वा, त्यानंतर 9वा बौद्ध अवतार आणि 10वा अवतार जो आहे तो कल्की अवतार. असे 10 अवतार होणार आहेत. आणि म्हणून आपण इथे थोडा ब्रेक घेऊ आणि इथून पुढचे मर्यादा पुरुषोत्तम रामप्रभूचा अवतार, श्रीकृष्ण परमात्माचा अवतार, बौद्ध अवतार आणि कल्की अवतार असे हे 10 अवतार आपण या ठिकाणी पूर्ण करणार आहोत. आजचा कथेचा भाग ह्या आदिमाय आदिशक्तीच्या इच्छेने जे भगवंतांनी अवतार घेतले त्या अवतारावरच आपल्याला आज त्या ठिकाणी चिंतन करायचं आहे. आता हा जो पुढचा मर्यादा पुरुषोत्तमचा अवतार आहे, हे सगळे अवतार आदिमायामुळे झाले 10. आणि म्हणून या 10 अवताराचं वर्णन श्रीमद्देवी भागवतामध्ये आलेलं आहे. कारण आदिमायाच आधी करती करविती आहे. या जगाचं सगळं रक्षण करणारी, धर्माचं रक्षण करणारी ती आदिमाय आदिशक्ती, ती या अवताराच्या सहाय्यानं हे सगळं करून घेते. हे सारे अवतार निमित्त आहे, मात्र करती करविती प्रत्यक्ष ती आदिमाय आदिशक्ती. काय होतं की अनेक वेळा आम्हाला सामान्य माणसांना, भक्तांना, साधू संतांना जेव्हा संकट आपल्यावर येतं तेव्हा आपण आपल्या इष्टदेवतेचं स्मरण करतो, चिंतन करतो. ज्याची इष्टदेवता राम असेल ते रामाचं चिंतन करील, ज्याची कृष्ण असेल तो कृष्णाची करेल, ज्याचा
गणपतीवर फार मोठी श्रद्धा आहे, तो गणपतीचं करेल, कोणी मारुतीचं करेल. अशा प्रकारे आपली जी इष्टदेवता त्या इष्टदेवतेचं आपण चिंतन करतो आणि आपली ती आपल्या श्रद्धेप्रमाणे ते आपलं ते संकट दूर करते. म्हणजे साधू संतांना आम्हाला जेव्हा संकट येतं तेव्हा आम्ही त्या आमच्या इष्टदेवतेचं चिंतन करतो. परंतु आमच्या इष्टदेवतेला जेव्हा संकट येतं, मग ते कधी रामाला संकट आलेलं असेल, कधी कृष्णाला संकट येतं, कधी रामाच्या पित्याला येतं, कधी कृष्णाच्या पित्याला येतं. अनेक देवादिदेवांना जेव्हा संकट येतात आणि त्यावेळेस ते आदिमाय आदिशक्तीचं चिंतन करतात आणि आदिमाय आदिशक्ती प्रकट होऊन त्यांना सहकार्य करते, मदत करते बघा. म्हणून देवी भागवतामध्ये जेव्हा प्रश्न निर्माण होतो की सर्वश्रेष्ठ देवता कोण, सर्व देवात प्रमुख देवता कोण, स्वतः ब्रह्मदेवांनी नारदानी ब्रह्मदेवाने विष्णूला विचारलं, तेव्हा विष्णूने हेच उत्तर दिलं की अरे जगदंबा ही सर्वश्रेष्ठ देवता आहे, तीच प्रमुख आहे, आपण निमित्त आहोत. म्हणजे विष्णू निमित्ते, कृष्ण निमित्ते ही सगळी रूप तीच धारण करते. एक तत्व आहे आणि जे तत्व म्हणजे जे स्वरूप आहे आणि ते स्वरूप आहे ते म्हणजे ब्रह्मांड नायिकेचं स्वरूप आहे, जगदंबेचं स्वरूप आहे. हीच जगदंबा वेळ प्रसंगी राम होते, हीच जगदंबा कृष्ण होते, हीच जगदंबा विष्णू होते, हीच जगदंबा नरसिंह होते, हीच जगदंबा वामन होते. आणि अशा प्रकारे ह्या सगळ्या ज्या काही आमच्या इष्टदेवता आहेत, या सर्व इष्टदेवतेला कार्य करण्यासाठी शक्ती जी देते ती अंबिकाची, जगदंबाची. आणि या सगळ्यांच्या मागे तीच आहे आणि तिच्यामुळे हे सगळं कार्य होतं. कृष्ण हा तर कालीमातेचा अवतारच मानला गेलेला आहे. तो कालीमातेनेच अवतार तो घेतला होता कृष्णाचा आणि कालीमातेचा अवतार घेऊन त्यांनी हे सगळं कार्य केलं. रामप्रभू हा विष्णूचा अवतार आहे, परंतु स्वतः जगदंबेनं हा रामाचा अवतार घ्यायला लावला. रामप्रभूला त्या वृंदेचं सत्वहरण करायला लावलं आणि वृंदेला बुद्धी दिली, शाप दे 14 वर्षाचा वनवास. कारण हे बघा, काही गोष्टी अशा घटना घडत असतात त्या आम्हाला कळत नाही आणि संपूर्ण जेव्हा अभ्यास झाल्यानंतर मग आम्हाला कळते की या रावणाचा वध करण्यासाठी रामाची उत्पत्ती आवश्यक होती. राम जन्माला येऊन त्याला रावणाचा वध करायचं म्हणजे 14 वर्ष वनवासात जाणं आवश्यक होतं. मग 14 वर्ष त्याने वनवासात जाण्यासाठी या विष्णू परमात्माला भूताला राम म्हणून जन्म घेणं आणि त्याला वनवासात पाठवणं वनात. मग त्याकरता हे सगळं करण्याकरता हे त्याचं मागचं प्रारब्ध आहे आणि ते प्रारब्ध म्हणजे वृंदेचा शाप. मग वृंदेचं सत्वहरण करायला लावणारे कोण, देवीचे का सत्वहरण करायला लावलं, त्याशिवाय जालंधर मेला नसता आणि देवांना मी जे प्राप्त झालं नसता. म्हणजे धर्माचं कार्य करण्याकरता ही माता काय करते ते आम्हाला सामान्याला कळत नाही आणि आपण विनाकारण शंका कुशंका घेऊन त्याच्यावरचे चिंतन करत बसतो की विष्णू असे कसे देवादिदेव असून त्यांनी कुठं वृंदेचं सत्वहरण करावं का वगैरे वगैरे. तशी हिच्यात अपरभाव नाही. हिला रामसारखा रावणसारखा, ही कुंभकर्णावर प्रसन्न नाही, ही आहिरावण महिरावणावर प्रसन्न नाही, ही इंद्रजितावर प्रसन्न नाही, ही रामावर प्रसन्न नाही. आणि हीच त्या दुर्गुणी दुराचारी रावणावर विजय प्राप्त करून घ्यावा आणि म्हणून तीच रामाला प्रेरणा देतील, तीच रामाला शक्ती देते आणि त्या शक्तीनंच, हिच्याच शक्तीमुळे रावण मारले जातो. विभीषणाला प्रत्येक वेळेस शिष्टाई करून मदत करतो तो, तर त्याला बुद्धी देणारी देवीची. जगामध्ये सर्वांना शक्ती देणारी, बुद्धी देणारी, प्राण देणारी, प्राणदायिनी ही सगळी आदिमायादी शक्ती. आपल्याला आश्चर्य वाटेल की नवरात्रातलं नवरात्र महोत्सव हा रामाने केला आहे. ज्यावेळेस रामप्रभू किष्किंधेला होते त्यावेळेस त्या ठिकाणी नारदांनी येऊन तो नवरात्र महोत्सव करून घेतला. केवळ रामच नाही तर रामाच्या पूर्ण इक्ष्वाकुकुळावरती या देवीची कृपा आहे. रामाच्या कुळामध्ये जेवढे वंशज होऊन गेले
त्या सर्व वंशज शक्तीचे उपासक होते, देवीचे उपासक होते. असे हे रामप्रभूचं चरित्र, कृष्णाचं चरित्र हे आपण पुढच्या भागात पाहू, भाग नंबर 2. त्यामुळे आपण इथे थोडं थांबू आणि यानंतर लगेच दुसऱ्या व्हिडिओमध्ये पुढचं चरित्र पाहू. जय जगदंब माता की जय.